माजलगाव मतदारसंघात भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी धारूर, वडवणी व माजलगाव या तालुक्यांना पिंजून काढले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून माजी मंत्री प्रकाश सोळंके हे एकटे खिंड लढवित असून सध्या धारूर तालुक्यातील गावागावात त्यांच्या कॉर्नर बैठका होत आहेत। अशाच एका कॉर्नर बैठकीत ते काय म्हणाले ते पाहूया सर्वप्रथम लाईव्ह न्यूज 24 मध्ये। मुंडे सर काँग्रेसचे धारूर तालुक्यातील आपले तरुण नेते अशोकजी तिडके, सुदर्शन अण्णा, दादासाहेब मुंडे, उपस्थित असलेले जगताप साहेब, शाकीर भाई, सर्व गावातील वडीलधारी ज्येष्ठ मंडळी, प्रतिष्ठित मंडळी आणि सर्व तरुण मित्रांनो, 18 तारखेला आपल्याला लोकसभेसाठी मतदान करू पुढच्या 5 वर्षाचा खासदार निवडायचा आणि हे निवड करताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष आणि मित्र पक्ष यांचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांना आपण आपले आशीर्वाद द्यावे, 18 तारखेला त्यांना मतदान करावं ही विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। आताच एका तरुण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या की मोदी सरकार 5 वर्षांपूर्वी काय सांगत होतं, 5 वर्षात काय झालं आणि आता पुढं काय होण्याची शक्यता आहे, या तिन्ही बाबतीमध्ये आपल्याला गंभीरपणे विचार करून निर्णय घ्यावा लागेल। मोदी साहेबांनी मागच्या निवडणुकीच्या आधी अनेक आश्वासनं आपल्याला दिली। काळा पैसा आणू, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकू, युवकांना सांगितलं दरवर्षी मी तुम्हाला 2 कोटी रोजगार देईन, आपल्या शेतकऱ्यांना सांगितलं कर्जमुक्ती देऊ, तुमच्या शेतीमालाला चांगले भाव देऊ, महागाई कमी करू, भ्रष्टाचार कमी करू, अशा अनेक आश्वासनं किंवा लोकांना स्वप्न दाखवत त्यांनी भारत देशाची सत्ता काबीज केली आणि लोकांना असं वाटलं की हा माणूस एवढा बोलतोय काहीतरी करेल आपल्यासाठी, म्हणून लोकांनी त्यावेळेस त्यांना प्रतिसाद दिला, त्यांचं सरकार आलं, एक हाती सत्ता भाजपला मिळाली आणि मागच्या 5 वर्षाचा कारभार आपण बघतोय, दिलेली सगळी आश्वासनं ही बाजूला पडलेली आहे। ना आपल्याला 15 लाख आले, ना युवकांना रोजगार मिळाला, ना आपली कर्जमुक्ती झाली, ना हमीभाव मिळाले आणि म्हणून ह्या सरकारच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे। शेतकरी जीवनाला कंटाळून आत्महत्या करतायत। मागच्या 2 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये 12,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि मग ह्या सरकारच्या बाबतीमध्ये ग्रामीण भागातल्या जनतेला, तुम्हाला आम्हाला शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तर मग असलं सरकार मतदानाच्या रूपानंच मतदान करूनच आपल्याला उकडून फेकून द्यायचंय, कारण की हे सरकार आपल्या उपयोगाचं नाही, हे भांडवलदाराचं सरकार आहे। या 5 वर्षामध्ये काही ठराविक लोकांना आजचे दिन आले, अडाणी अंबानी सारख्या उद्योगपतींना आजचे दिन आले, त्यांच्या संपत्तीमध्ये दरवर्षी 300% वाढ होते। रामदेव बाबाला आजचे दिन आले, कारण आता ते उद्योगपती बनलाय, आता आसन किसन योगासन बाजूला राहिले, एक कंपनी काढली, तिचा उलाढाल 20,000 कोटी पर्यंत गेली, 20,000 कोटी पर्यंत। नीरव मोदी सारखे व्यापारी, मल्ल्यासारखे उद्योगपती, त्यांना आजचे दिन आले, तिथल्या बँकांना करोडो रुपयाचा चुना लावून आज विदेशात जाऊन थांबलेले। म्हणजे ह्या परिस्थितीचा आपण विचार करायला पाहिजे। हे सरकार हे अतिशय विषारी सरकार आहे, तुमच्या आमच्या जीवनामध्ये विष कालवण्याचं काम हे सरकार करते आणि कुठंतरी याची जाणीव ठेवून आपल्याला मतदान करून या सरकारचा निषेध करायचा। निषेध तोंडाने करणं वेगळं, पण मतदानातून करणं वेगळं, कारण मतदानातून निषेध केला तर आपल्याला पाहिजे ते सरकार येईल। काँग्रेस आणि आघाडीच्या सरकारला खूप बदनामी त्यांनी केली, भ्रष्टाचार झाला, आकडे नुसते ऐकत होतो आपण, 1 लाख कोटीचा भ्रष्टाचार झाला, 1.5 लाख कोटीचा, अरे मग भ्रष्टाचार झाला ते तुम्ही निवडणुकीपूर्वी सांगत होता,
पण तुमच्या 5 वर्षात या भ्रष्टाचारांना काहीतरी शिक्षा व्हायला पाहिजे होती. टेलिकॉमचा घोटाळा, ह्याचा घोटाळा, नुसतं एक प्रकारचं वातावरण तयार करायचं, लोकांचा बुद्धिभेद करायचा आणि त्याच्यातून मतदान घ्यायचं आणि आपली पोळी बांधून घ्यायची, अशी नीती भारतीय जनता पक्षाची राहिलेली आहे. महाराष्ट्रातही त्यांनी सांगितलं की सिंचन घोटाळा झाला, 72,000 कोटीचा झाला, गाडीभर पुरावे आम्ही दिले, असं झालं तसं झालं. पण आता राज्य तुमच्याकडे, सत्ता तुमच्याकडे आहे, मग तुम्ही हा भ्रष्टाचार शोधायला पाहिजे होता ना, आणि ज्यांनी केला त्याला शिक्षा द्यायला पाहिजे होती. परंतु ते करायचं नाही, फक्त नावं अजूनमधून पेपरमध्ये येत राहतील याची व्यवस्था करायची आणि पक्षाला बदनाम करायचं. आणि म्हणून परत एकदा आदरणीय पवार साहेब असतील, काँग्रेसवाले असतील, याची सत्ता येणं हे आपल्या दृष्टीनं गरजेची गोष्ट बनली. ही सत्ता आली नाही तर तुमचं आमचं भवितव्य हे टांगणीला लागणार. ह्याच्यापेक्षाही वाईट दिवस आज आलेले आहेत, आपल्याला वाईट दिवस आले, पण ह्याच्यापेक्षाही वाईट दिवस शेतकऱ्याला, शेतमजुराला, सर्वसामान्य माणसाला आल्याशिवाय राहणार नाही. आता मोदीची वाटचाल, आज जरी ते निवडणुकीला उभे असले तरी त्यांना ही लोकशाही मान्य नाही, संविधान मान्य नाही, आणि एकदा परत सत्तेवर आल्यानंतर हे संविधान बदलणार आहे. आपल्या तुमच्या आमच्या दृष्टीनं महत्वाची अशी लोकशाही धोक्यात येणार आहे. कदाचित तिथून पुढे निवडणुका सुद्धा होणार नाही. इतकी भयावह परिस्थिती या देशावर येऊ शकते, याची जाण ठेवून आणि आपल्याला एक आपल्या हक्काचा माणूस, आता प्रीतमताईंना निवडून दिलं मागच्या वेळेस खासदार म्हणून, आमदार म्हणून आरती देशमुखला निवडून दिलं. 5 वर्षामध्ये कुठल्या गावात काही त्यांनी काम केलेलं नाही, कोणाच्या भेटीगाठी घेतलेली नाही, कधी त्या निधीचा उपयोग कुठं केला हे त्यांनाच माहिती आहे. आज मी जवळजवळ आता 250 गावाचा दौरा करून आलो. कुठल्याही गावात कुठल्या विकासाचं काम, कोणाची विचारपूस नाही, एखादा प्रकल्प नाही. म्हणजे शेतकऱ्याला काय पाहिजे? शेतीला पाणी पाहिजे, वीज पाहिजे, मुलांच्या शिक्षणासाठी शाळा पाहिजे, अंगणवाडी पाहिजे. याच्यापेक्षा काय फार जास्त मोठ्या अपेक्षा असे नाही आपल्या नाही. शेतीमालाला चांगला भाव पाहिजे. परंतु हे सर्व देण्याची ताकद या महाराष्ट्रातल्या आपल्या जाणत्या राजामध्ये आहे. आणि म्हणून या जाणत्या राजाला परत एकदा केंद्रामधलं महत्वाचं पद मिळावं, त्यांच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस यावेत, यासाठी आपल्याला मतदान. आणि बजरंग बाप्पा हा अतिशय कर्तृत्ववान माणूस आहे. कुठलाही वारसा नसताना एक संघर्ष करेल. राजकारणामध्ये ग्रामपंचायतचा सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, 3 वेळेला जिल्हा परिषदचा सदस्य, असा संघर्ष करून पुढे आलेला माणूस. त्याला काय वारसाने मिळालेला नाही. आणि स्वतःच्या ताकदीवरती अतिशय मोठा प्रकल्प केस तालुक्यात येडेश्वरी कारखाना त्यांनी सुरू केलाय. चांगला भाव देतोय शेतकऱ्यांना. एक कारखाना जवळजवळ 25,000 कुटुंबांना आर्थिक आधार असतो. 25,000 कुटुंबाची चूल एक कारखाना पेटवतो. आणि म्हणून असा एक चांगला माणूस, 25,000 कुटुंबाची चूल पेटवणारा माणूस, आज कर्तृत्ववान उमेदवार, तरुण उमेदवार, तुमच्या आमच्या सारखाच एक उमेदवार, तुमच्या आमच्या घरात जसं सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला उमेदवार, याच्यासाठी आपल्याला येत्या 18 तारखेला प्रयत्नाची पराकाष्ठा करून एक मत आपल्या दृष्टीने महत्वाचं. तेव्हा जास्तीत जास्त कसं एक मत आपल्याला देता येईल, एक मत कसं वाढेल, याच्यासाठी तुम्हाला मला प्रयत्न करायचे. आणि मला खात्री आहे अंजनगाव गाव हे या गावाला एक वेगळं परंपरा आहे, एक वेगळा इतिहास आहे. अतिशय इथले नागरिक सुजाण आहेत, विचार करणारे आहेत. आणि म्हणून विचारांती एक आपल्यातलाच उमेदवार आपल्या पुढच्या सोयीसाठी, आपल्या पुढच्या विकासासाठी आपण निवडून द्याल, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये खात्री आहे. येत्या 18 तारखेला आपण सर्वांनीच प्रयत्नपूर्वक जास्तीत जास्त मतदान घड्याळ या चिन्हावरती करून बजरंग बाप्पाला आपले आशीर्वाद द्यावे एवढी विनंती करतो. आणि माझे अशाच वेगवेगळ्या बातम्या, घटना व ठळक घडामोडी आम्ही आपल्यासमोर घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह न्यूज 24. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.